हाय, जय श्रीराम. तर आता म्हणजे इतके म्हणजे ते म्हणतात ना, कार्यक्रम चालू आहे, लग्न चालू आहे, वास्तू लोकांचं चालू आहे. तर आपण कार्यक्रमाला जात असतो, आहे की नाही. तर आपल्याला आमंत्रण राहिलं किंवा पत्रिका राहिली, आजकाल तर पत्रिका छापत असतात सगळ्या याच्यासाठी. तर तेच म्हणतं की आमंत्रण राहिलं किंवा पत्रिका राहिली तर आपण जात असतो. जाणं कसं भाग वाड्यात राहिलं किंवा रिश्तेदार राहिलं तर आपण जात असतो, असं पण आहे. तर आपण म्हटलं ना, कार्यक्रम म्हटलं तर गिफ्ट आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर गिफ्ट आलं, कार्यक्रम म्हटलं तर आपण काय देतो की काही पैसे देतो किंवा काही असं जे पाहिजे, म्हणजे ज्या याला ते नाही का वस्तू जे हे होईल, सूट होईल ते असं आपण देत असतो. जास्त करून तर आजकाल लिफाफे देत असतात, असं पण आहे. तर तेच म्हटलं तर कसं होते सगळ्याच ह्याच्यात. आता कसं आहे की आधी कसं होतं की म्हणजे नाही का, जे आपले रिश्तेदार आहे की काही आहे, नाही दिलं किंवा थोडक्यात असं निपटवून टाकायचे. आता कसं इतकं म्हणजे म्हणतात ना की इतकं म्हणजे ते म्हणतात ना की लोकायला दाखवणं हे खूप जास्त झालं आहे. तर खूप जणं असं काही छोटा मोठाही कार्यक्रम राहिला तरी लोकांना बोलवतात किंवा असं म्हणतात ना की जास्त हे ठेवणं ते ठेवणं असं तसं नाही का आजकाल चालू असते ती. म्हणजे मी असं म्हणता की काल परवाच आम्ही एका लग्नाला म्हणजे असं आता ते नाही का ट्रेंडच झाला आहे की ठेवलंच पाहिजे, असं पण आहे. तर असं आहे. तर आपण काय म्हणजे नाही का गिफ्ट देतो म्हटलं तर कसं की लिफाफेस आहे ते टाकत असतो. तर आमच्या इकडे आता मी सांगत आहे की आधी जे म्हणते आम्ही लहानपणापासून जे पाहत होतो, तर आधी ना खरंच बाया पैसे काढून जे म्हणत आहे ते भांडं वगैरे घ्यायच्याच, असं पण आहे. तर सगळ्या आणि पहिलं असं होतं माझ्या पण लग्नामध्ये खूप जणी असं म्हणजे खूप जणं असं म्हणून आहे की भांडे दिले, असं पण आहे. पैसे खूप कमी टाकायचे खूप जण, असं म्हणजे रिवाज होता की काय माहीत नाही. पण खूप लोकांना असं म्हणजे म्हणतात ना की मुलाला ठीक आहे म्हणतो आपण की मुलाला भांडं नाही देत किंवा आपण ते म्हणतात ना पैसे देतो, असं पण आहे. पण मुलींचं जर लग्न राहिलं वाड्यामध्ये तर काय व्हायचं की अरे दुसऱ्या गावी जात आहे किंवा असं तसं, तर मग प्रत्येक असं जण भांडे घ्यायचे, असं पण होते. तर ते म्हणतात ना की भांड्यानं असं घर भरून जायचं, असं आहे. तर आता असं नाही आहे, कारण की आता कसं आहे की सगळ्यांच्याच घरी जे आपल्या घरी वस्तू नाही राहिल्या तर आपण पहिलं घेऊन टाकतो ते वस्तू किंवा घेतो आपण लोकांचं पाहून, किंवा नाही आपल्याकडे वस्तू राहिला किंवा लोक कसं आजकाल पहिलं कसं एकमेकाला कसं मदत करणं किंवा मागणं किंवा दे असं तसं असं होतं. आता तसं नाही आहे. आता कसं आहे की नाही राहिली वस्तू तर आता पटकन म्हणजे जे म्हणता येईल ना की जाऊन आपण घेतो किंवा आपल्याकडे सगळी वस्तू पाहिजे राहते असं म्हणून आपण विचार करतो, असं पण आहे. तर अशा गोष्टी आहे. तर तेच म्हणतं की आधी कसं तेच म्हणतं की पैसे वगैरे काढून तर म्हणजे नाही का काहीतरी भांडं घ्यायचं. आणि आधी ना खूपच म्हणजे लोकांना असे मोठे मोठे गंज द्यायची म्हणजे हे होती, म्हणजे नाही का सवय होती की म्हणतात की लग्न राहिलं कोणताही असं कार्यक्रम राहिला कोणतंही तुम्ही म्हणजे मला असं आठवणी आहे म्हणजे येते म्हणजे लहानपणापासून मी बघितलं. तर जे म्हणताय आजीच्या वेळेस म्हणत आहे आजी आई वगैरे नाही का, तर खूप म्हणजे वाड्यामध्ये काही पण राहिलं तर काय करायचे पैसे गोळा करायचे जेवढे जसं जमेल तसं ₹100 ₹200 असे म्हणून काढायच्या. आणि न लिफाफा टाकता आपण म्हणतो ना आपण पैसे आता आता पैसेच देतो, तर न लिफाफा टाकता आधी खूप असे मोठे मोठे भांडे किंवा डब्बे असे डब्याचा सट असं वगैरे द्यायचे, असं आहे. तर आता म्हणजे सांगत आहे की आमच्याच आता वार्डामध्ये काल परवाच असं लग्न म्हणजे म्हणतात ना की वरात जाऊन वापस आली तर रिसेप्शन आहे. तर आमच्याकडे पण तसंच जे म्हणत आहे ना की इकडल्या ज्या बाया आहेत तर तेच एक दोनदा अशाच केल्या होत्या की लग्न राहिलं तर अरे काहीतरी आठवण राहते किंवा काहीतरी मोठं भांडं किंवा यूज होईल असं म्हणून विचार करून बाया असं विचार करतात, असं आहे. तर बाया म्हटलं की आपण पैसे काढू आणि मुलाचं लग्न आहे तर पैसे काढून काहीतरी घेऊ, तर असं आहे. तर मागच्या वेळेसही आमचं असं म्हणजे वाड्यामध्ये लग्न होतं तर आम्ही काय केलं माहिती आहे का, पैसे काढलो जे जसं आपल्याला जमेल तसं ₹100-200 जे म्हणतो आपण ते टाकतो. तर ते काढून मागे एका जणांना डब्याचं गिफ्ट दिलं, म्हणजे जे म्हणतात ना सर्ट असते डब्यांचा जो जर्मन असतो, तर तो डब्याचा सर्ट घेतला. आणि आता पुन्हा जे म्हणताय की वाड्यामध्ये आहे तर आता बाया पैसे काढून
ते घेऊ म्हणत आहे की काहीतरी म्हणजे नाही का जे जमेल ते म्हटल्यासारखं. तर असं पण आहे. तर आता ना असंही आहे की आता ते वस्तू कशा महाग पण झाल्या आहे. जे आपण म्हणतो सगळ्याच गोष्टी पहिलं डबे कसे मिळायचे कमी याच्यामध्ये किंवा वस्तू म्हटलं ना तर कोणतंही वस्तू पहिलं स्वस्तच होतं. आता कसं आहे महाग झालं आहे. असं पण आहे. आणि पुन्हा कार्यक्रम म्हटला, कार्यक्रम कोणताही असो तुम्ही कार्यक्रम बघा, घरी लग्न, वास्तू, वाढदिवस, बारसं कोणतंही राहो, तर ऐर द्यायला कोणी म्हणजे म्हणतात ना की अरे कार्यक्रम आहे तर आपल्याला ऐर द्यावंच लागेल असं आहे. पहिल्याची जी प्रथा की खरंच म्हणजे पहिलं जे लोक जे ठरवून ठेवले आहे किंवा ते म्हणतात ना की आहे ते प्रथा म्हटल्यासारखं रिवाज म्हटल्यासारखं, तर कोणताही कार्यक्रम राहो तर आपल्याला ते म्हणतात ना ऐर पद्धत देतातच. म्हणजे आत्तासुद्धा जर आता आपण म्हणतात ना की लिहूनही राहिलं पत्रिकावर की ऐर पद्धत बंद म्हणून, तरी पण लोक कसं आहे नाही ती दिली आहे ना मला तर मला वापस करावं लागेल असं पण आहे कोणाकोणाचं. तर अशा पण गोष्टी आहे. तर तेच म्हणतात की आता ते म्हणतात ना की आधी कसं स्वस्त होतं सगळ्या गोष्टी, आता ते पण म्हणतात की ऐर पद्धत जे पण तुम्ही कोणतंही म्हणतात ना की आता माणूस बाहेर आला तर साडी घेणं, ड्रेस घेणं. आता तर पहिलं तर ते पीस देत होते, ते म्हणतात ना ड्रेसचे वगैरे पीस देत होते. आता तसं नाही, आता डायरेक्ट ड्रेस येतात जे म्हणतात ना शिवून वगैरे, तर ते द्यावं लागते. तर ते म्हणतात ना किती महाग म्हणजे असं विचार करा की कोणाच्या घरी जर लग्न राहिलं तर ते ऐर पण घ्या आणि मग ते म्हणतात ना की गिफ्ट पण घ्या असं पण आहे. तर ते कोणत्या भावामध्ये जाणार असं पण आहे. तर म्हणजे म्हणतात ना की एकाचं म्हणजे हेच राहते की नाही आता घरचं लग्न आहे तर आपल्याला घेणं भाग आहे असं पण आहे. तर हे आपण गोष्टी आहे. तर तेच म्हणतात की खूप म्हणजे लोकांनी हे करतात नाही का, जे आता शेतीवाले लोक वगैरे आहे. तर आता मी असंच थोडंसं माझं म्हणजे नाही का कहाणी एक आहे की माझ्याच बहिणीच्या लग्नामध्ये मावशी जे म्हणतात कधी मी हमेशा सांगत असते की शेतीवाडीवाल्या ते मावशी आहेत माझ्या, तर त्यांना ते कसं आहे माहीत आहे की त्यांचं शेतीवरच अवलंबून असते. पीक झालं ते झालं, नाही तर मग ते म्हणतात ना की थोडंसं कुणाचं लग्न राहिलं तर थोडंसं पीक विकवाक करून किंवा काही असं म्हणजे ते म्हणतात ना गिफ्ट घेत असतात असं आहे. तर तेच म्हणतात की माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये तसंच झालं. तर ते म्हणतात ना मावशी ते काय केली, कापूस होता थोडंसं विकलो म्हणे आणि ते म्हणतात अहिर आणला आणि थोडंसं गिफ्ट वगैरे दिलं असं आहे. तर ते असे वगैरे करून आणतात. तर इतकं म्हणजे ते म्हणतात ना ऐकून अरे नाही राहिलं पैसे तर तुम्ही आले तर खूपच आहे असं पण आपण कधी कधी म्हणजे देताना सांगल्यावर आपल्याला माहीत झाल्यावर आपण असे विचार करतो अरे आपण जात आहोत ज्या कार्यक्रमामध्ये तिथं उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे. ते गिफ्ट म्हणजे नाही का कधी कधी असं लोक विचार करतात. तर ते सांगितल्याबरोबर माझी आई वगैरे म्हणायला लागली अगं तू आली तेच ठीक आहे, कशाला म्हणजे कापूस वगैरे विकून तू म्हणजे हे साडी म्हणजे म्हणतात ना ते ऐर जे आहे ते आणली बा किंवा तू गिफ्ट पण घेत आहे असं वगैरे म्हणजे राहते कोणाकोणाचं की नाही आहे तर जावं लागेल किंवा द्यावं लागेल अशा पण गोष्टी आहेत. तर आपण हे गिफ्टच्याच गोष्टी आहेत ते करत आहोत. ऐर पद्धत जे गिफ्ट आहे असं पण आहे. आणि पुन्हा तेच म्हणत आहे की कोणताही कार्यक्रम राहिला तर तेच म्हणतात की आधीच्या बायांना अशी सवय होती की ते मोठे मोठे भांडे, माझ्या पण लग्नामध्ये खूप सारे भांडे असं म्हणून मी असं म्हणजे म्हणतात ना की अरे आपला संसार आहे तर आपण कोणती वस्तू घेतली पाहिजे नवीन, तर असं काहीच नाही. एकूण एक वस्तू आल्या आहे माझ्या लग्नामध्ये. म्हणत आहे ना की छोट्या चम्मचपासून ते म्हणताय ना की छोट्या चम्मचपासून जो आपण घरी चम्मच भाजीसाठी फिरवतो किंवा छोटे चमचा किंवा छोट्या वाट्यापासून मोठे गिलासापासून सगळं म्हणजे म्हणतात ना आधी देत होते असं आहे. तर तेच म्हणतात की माझ्या पण लग्नामध्ये सगळ्या अशा वस्तू आल्या ताटापासून ते म्हणतात तर छोट्या छोट्या वस्तू कढई जे गंज छोट्यापासून अशा वस्तू आहे. तर आता ना कसं म्हणजे आत्ता हे म्हणजे करोनापासून जे चालू झालं की नाही आता नाही का पैसेच द्यायचे, पैसे लोकांना कामी येईल असं म्हणजे विचार करून आता पैशाची सुरुवात देणं चालू झाली आहे असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की आता लोक तेच विचार करतात की नाही पैसे कामी येईल सगळ्या गोष्टीसाठी असं आपण विचार करतो. देणारे लोक देतात असं म्हणून नाही, पण जे लोक म्हणजे म्हणतात अरे नाही आपण आता लिपापच टाकून देऊया असं पण आहे. अशा पण गोष्टी आहे. तर तेच म्हणत आहे खूप जण कुठेही तुम्ही आत्ताच्या ह्याच्यामध्ये कुठेही गेलं तरी आपण ना जास्त करून म्हणजे लिपापच टाकायचा प्रयत्न करतो. आता असं नाही विचार करत अरे मुलीचं लग्न आहे. आधी ते खूप विचार करायचे की मुलीचं लग्न आहे तर नाही का की नाही आपल्याला द्यावंच लागेल प्रेझेंट किंवा आंदण, ते म्हणतात आंदण पण म्हणतात. ते आंदण आधीचे लोक ना ते आंदण म्हणायचे. अरे पोरीला काय आंदण आलं आहे असं म्हणजे आपण आता गिफ्ट म्हणतो किंवा नाही का प्रेझेंट म्हणतो असं आहे. तर
अशा गोष्टी आहे. तर तेच म्हणत आहे की इतकं म्हणजे ते म्हणतात ना की इतकं ते आपण कोणता कार्यक्रम राहिला तर इन्व्हॉल्व होऊन जातो. अरे हे घ्यायचं आहे, हे करायचं आहे, शॉपिंग करायची आहे, हे करायचं आहे, हिला हे द्यावं लागेल, तिला ते द्यावं लागेल, असं म्हणजे घरीच आपण म्हणजे चर्चा करत असतो. आणि काय म्हणजे आधीच म्हणजे डिसाईड केलं असते, अरे आता गिफ्ट द्यायचं आहे, आता घरचं लग्न आहे तर गिफ्ट द्यायचं आहे. असे मोठे मोठे म्हणजे आपण विचार करतो. अरे आता जसं माझ्याच बहिणीचं म्हणजे आता मी सांगितलं की बहिणीचं लग्न होतं, तर तेच म्हणत आहे की आधीपासूनच नाही तर मग आता पहिलं कसं नाही विचारत होती किंवा कोणी कसं तोंडाने सांगायचं की मला हे गिफ्ट पाहिजे असं म्हणून, अशा पण गोष्टी आहे. तर तेच म्हणत आहे की आता तसं कोणी विचारत असेल नसेल किंवा सांगत असेल नसेल ते पण आहे. तर आता कसं आहे माहीत आहे की नाही आपण डायरेक्ट असं देऊन देतो विचार म्हणजे कोणी कोणी कसं लग्नामध्ये पाहतात, अरे हिला कोणती वस्तू म्हणजे जे घरचेच लोक आहे जे आपण म्हणत आहोत, जे जवळचं माणूस म्हणत आहोत की पाहतो आपण की काय गिफ्ट आला आहे आणि हिला काय वस्तू नाही दिली आहे असा आपण विचार करतो. मग ते वस्तू पाहून आपण ते गिफ्ट देत असतो असं पण आहे. तर तेच म्हटलं की माझ्या बहिणीच्या पण लग्नामध्ये ती डायरेक्टच सांगून ठेवली, अगं मला बेट पाहिजे वगैरे असं म्हणून नाही का. तर मी म्हटलं ठीक आहे असं पण आहे. तर तेच म्हटलं की जे वस्तू आपल्याला म्हणजे नाही का दिसत राहिली ते वस्तू आपण नाही देणार किंवा दुसरी वस्तू पाहणार, अशा पण गोष्टी आहे. तर तेच कोणताही कार्यक्रम राहू आपण घराचा आपण वास्तूसुद्धा राहिला तरी आजकाल कसं आहे, वास्तू राहिलं आणि घरचे लोक जे म्हणत आहे, घरचे लोक अरे ही वस्तू नाही आहे. तर असंच आमच्या रिश्तेदारामध्ये असंच होतं की नाही का वास्तू होता आणि नवीन नवीन घर बांधलं होतं. तर मग सगळेजणं जे म्हणतात ज्याच्या परीनं जे जसं जमेल तसं पैसे काढून त्यांना सोफा गिफ्ट केला. मोठं म्हणजे म्हणतात ना की बसा उठाला सोफा पाहिजे घरी. तर असं पण आहे की आता असं नाही राहिलं की अरे लग्नच आहे तर हीच दिलं पाहिजे वस्तू का तेच दिलं पाहिजे असं नाही. वास्तू पण राहिला तरी छान असं म्हणतात ना ते ऐर पद्धत पण राहते, ऐर पद्धत पण द्यावं लागते, ऐर पण द्यावं लागते वास्तू राहिला तर. आणि ते पण जे म्हणत आहे ना की गिफ्ट पण द्यावं लागते असं पण आहे आत्ताच्या याच्यामध्ये असं आहे. आधी तेच म्हणत आहे ना की नाही का की खूप म्हणजे ते भांड्याचं जे होतं ते होतं असं आहे. आता आपण भांडे म्हटलं तर आपण फक्त आपल्याला तिळसंक्रांत आठवते भांडे घ्यायचं म्हटलं तर. आणि असं आपण जे म्हणतो जसं आता म्हणताय की जसं धनतेरस राहिलं दिवाळीच्या टायमाला तेव्हा कोणी जर भांडे वगैरे घेत असेल धनतेरसला म्हणतात की भांडं घ्यावं, तर तेव्हा घेत असतो आपण भांडं. अदरवाईज म्हणतात ना की कोणताही कार्यक्रम राहिला तर नाही घेत आपण भांडं वगैरे असं आहे. म्हणजे जास्त करून आपण पैसेच टाकायचा प्रयत्न करतो. तर असं आहे. तर आमच्या ते म्हणता ना वाडामध्ये आहे तर बाया पूर्ण जे म्हणतात ना की पैसे गोळा केले आहे. आता माहीत नाही की म्हणजे म्हणतात ना आता कसं आहे आपण सगळ्या गोष्टीत कॅटरेसच देतो, छोटं मोठंही राहिलं तरी कॅटरेस देतो. आधी कसं माहीत आहे का बाया जे घरचं बाया होत्या त्या काय करायच्या की तेच म्हणतात की गंज कोणी गिफ्ट दिले तर त्याच गंजामध्ये स्वयंपाक वगैरे जे म्हणतात की नाही का 100-50 लोकांचा स्वयंपाक होत असेल ते गंजामध्ये तर असे गंज म्हणून द्यायचे आधी गिफ्ट म्हणून की नाहीला कामी येईल म्हणजे नाही का कधी जिच्या घरी कार्यक्रम राहिला. आणि असे पण करायचे की जिच्या घरी गंज आहे जिने घेतले आहे गंज तर तिच्या घरून मागून आणून आपल्याकडे म्हणजे जे स्वयंपाक वगैरे करायचं त्या गंजामध्ये असं पण होतं. तर अशा पण गोष्टी आहे. तर तेच म्हणत आहे की आधी लोक म्हणजे गंज असे मोठे मोठे जमा करून ठेवायचे किंवा घ्यायचे किंवा गिफ्ट पण द्यायचे. जसे मोठे म्हणत आहे की 100 लोकांचं 150-200 लोकांचं जेवण म्हणजे स्वयंपाक झाला पाहिजे गंजाईमध्ये असे म्हणजे मोठे मोठे गंज द्यायचे किंवा सटत द्यायचे असं पण आहे. तर असा प्रकार होता. आणि ते डब्याचं म्हणत आहे. तर आता कसं आहे आता प्लास्टिकचं जे म्हणताना फॅशन आलं आहे की सगळ्या वस्तू दिसल्या पाहिजे आपल्याला किंवा डोरचा आला आहे किंवा डोरमध्ये आपण ठेवत असतो असं पण आहे. तर आता असं आलं आहे. तर आता खूप म्हणजे कमी झालं आहे की भांडे देणं असं पण आहे. तर आपण म्हणजे आधीच्या बाया विचार करत होत्या अरे काही ना काही कामी येईल. आता तसं नाही. आता जाऊ दे ना कोणताही कार्यक्रम आपण लिफाफामध्ये जे आपल्याला जसं जमेल तसं टाकून देतो आपण आणि मनसोक्त म्हणजे जे म्हणल्यासारखं मोकळं होऊन जातो असा प्रकार आहे. तर तेच म्हटलं तुमच्याकडे कसं आहे काय आहे माहीत नाही. तर तेच म्हणत आहे की आमच्याकडे तर अशी पद्धत चालू होती आणि चालू आहे पण वाड्यामध्ये जे आहे कार्यक्रम होते तर ते बाया पैसे गोळा करून नाही जर जमत राहिलं तर मग आपापल्या परीनं आपण देतोच. पण जास्त करून ते म्हणताय ना की भांडं देणं एक आठवण म्हणून एक इम्पॉर्टंट म्हणून तर तेच आहे की देतो आपण असं आहे. तर असे म्हणजे जे म्हणतात ना की कार्यक्रम राहिले काही राहिले तर आपण गिफ्ट देत असतो अशा गोष्टी आहे या गोष्टी आहे. तर तेच म्हटलं तुमच्याकडे पण असेल ह्या जे आहे नाही का जे सवय म्हणल्यासारखी काही बाया असल्या तर करत असतात असं पण आहे. ठीक आहे. जय श्रीराम.